आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल माहित नसलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला? तर उत्तर आहे, महात्मा गांधी यांचा जन्म ऑक्टोबर 2 इसवी सन 1869 या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर या शहरात झाला। आपला दुसरा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांचा मृत्यू कुठे झाला? आणि उत्तर आहे, महात्मा गांधी यांची हत्या 30 जानेवारी 1948 रोजी वयाच्या 78व्या वर्षी बिर्ला हाऊस म्हणजेच आत्ताची जी गांधी स्मृती आहे त्याच्या कंपाऊंड मध्ये झाली। तिसरा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांची हत्या कोणी आणि का केली? आणि उत्तर आहे, 30 जानेवारी 1948 रोजी नवी दिल्ली येथे प्रार्थना पाळत असताना नथुराम गोडसे यांनी गांधीजींच्या छातीत आणि पोटात गोळ्या झाडून त्यांची हत्या केली। तर त्याचे कारण काय होतं? नथुराम विनायक गोडसे हा हिंदू धर्माचा होता, ज्याचा असा विश्वास होता की गांधीजी भारतीय उपखंडातील मोठ्या मुस्लिम अल्पधारकांसाठी खूप सलोख्याचे होते। आपला चौथा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते? तर उत्तर आहे, महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतलीबाई असे होते आणि त्या करमचंद यांच्या 4थ्या क्रमांकाच्या पत्नी होत्या। पाचवा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींच्या वडिलांचे नाव आणि त्यांची माहिती। तर उत्तर आहे, करमचंद उत्तमचंद गांधी हे त्यांचं नाव होतं आणि त्यांचा कार्यकाळ 1822 ते 16 नोव्हेंबर 1885। त्यांना काबा गांधी म्हणून सुद्धा ओळखले जात होते। तर करमचंदांच्या आईचं नाव होतं लक्ष्मी गांधी आणि वडिलांचे नाव होते उत्तमचंद गांधी। प्रश्न पाचवा आहे, महात्मा गांधीजी वडिलांना करमचंद गांधींना किती पत्नी होत्या? तर उत्तर आहे, करमचंद यांनी 4 लग्न केली होती। त्यांची पहिली 3 लग्ने त्यांच्या पत्नीच्या मृत्यूने संपली आणि त्यानंतर दोघींनी 2 मुलांना जन्म दिल्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला। नंतर 1857 मध्ये त्यांनी पुतलीबाई यांच्याशी विवाह केला आणि जो त्यांचा विवाह 1885 मध्ये म्हणजेच त्यांच्या मृत्यूपर्यंत टिकला। प्रश्न 6वा आहे, महात्मा गांधी यांचा विवाह कधी झाला? तर उत्तर आहे, इसवी सन 1883 मध्ये वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरबा माखनजी यांच्यासोबत त्यांचा बालविवाह झाला होता आणि मुख्य म्हणजे कस्तुरबा ह्या 1 वर्षाने गांधीजींपेक्षा वयाने मोठ्या होत्या असं सांगितलं जातं। 7वा प्रश्न आहे, गांधीजींना किती मुले होती? तर उत्तर आहे, 1885 मध्ये कस्तुरबा यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि जो फक्त काही दिवसच जगला। पुढे या जोडप्याला 4 मुलगे झाले। तर त्यांची नावं काय? तर पहिल्या मुलाचं नाव आहे हरिलाल आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे आणि गुलाब। त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 68 सदस्य राहत होते। दुसरा मुलगा मणिलाल आणि त्यांची पत्नी सुशीला। त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 39 लोक राहत होते। आणि तिसरा आहे रामदास आणि त्यांची पत्नी निर्मला आणि त्यांच्या कुटुंबामध्ये 19 सदस्य आहेत। त्याच्यानंतर चौथा आहे देवीदास आणि त्यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये एकूण 28 सदस्य आहेत। 8वा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांना किती भावंडे होती? उत्तर आहे, लक्ष्मीदास ह्या त्यांचा भाऊ होता, रलियातबेन ही त्यांची बहीण होती आणि करसनदास किंवा कृष्णदास हा एक त्यांचा भाऊ होता। 9वा प्रश्न आहे, महात्मा गांधी भारतात कधी आणि का आले? आणि उत्तर आहे, गोपाळकृष्ण गोखले यांच्या विनंतीवरून 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून ते भारतात परत आले होते। 10वा प्रश्न आहे, गांधीजींना राष्ट्रपिता असे का म्हणतात? आणि उत्तर आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना राष्ट्रपिता म्हणून ओळखले जात असे। खिलाफत चळवळ, असहकार चळवळ, सॉल्ट मार्च, भारत छोडो चळवळ या सर्वात लोकप्रिय त्यांच्या चळवळी आहेत। 11 नंबरचा प्रश्न आहे, महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? 4 जून 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर रेडिओवरून एक संदेश देताना महात्मा गांधींना देशाचे पिता म्हणजेच राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले होते। 12वा प्रश्न आहे, गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? उत्तर आहे, बंगाली कवी, लेखक आणि तत्वज्ञ रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना ही पदवी दिली होती। टागोरांनी पहिल्यांदा 1915 मध्ये गांधीजींना लिहिलेल्या पत्रात हे शीर्षक वापरले होते, ज्याला भारतातील लाखो लोक महात्मा म्हणतात त्यांना माझी कृतज्ञ श्रद्धांजली। 13वा प्रश्न आहे, महात्मा गांधीजींना बापू ही उपाधी कोणी दिली? तर उत्तर आहे, 6 जुलै 1944 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना बापू ही पदवी दिली होती। गांधीजींच्या पत्नी कस्तुरबा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सिंगापूर रेडिओद्वारे त्यांच्या संबोधनावर हे शीर्षक देण्यात आले होते। गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती, ज्यामुळे अखेरीस ब्रिटिश सरकारने नीळ शेती रद्द करण्यासाठी कायदे केले आणि या चळवळीच्या काळात गांधीजींना प्रथम बापू किंवा महात्मा म्हणून संबोधले होते हे फार कमी ज्ञात आहे।
बापू या शब्दाचा अर्थ बाप असा होतो। 14वा प्रश्न आहे, गांधीजींनी आपले शिक्षण कुठे पूर्ण केले? उत्तर आहे, शालेय जीवनात गांधी हे सरासरी विद्यार्थी होते आणि त्यांनी सामलदास कॉलेजमध्ये गुजरातमधून त्यांची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती। 4 सप्टेंबर 1888 रोजी युनिव्हर्सिटी लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी आणि बॅरिस्टर म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले, कारण त्यांनी बॅरिस्टर व्हावे ही त्यांच्या घरच्यांची इच्छा होती। 15वा प्रश्न आहे, महात्मा गांधींना कोणकोणत्या नावाने ओळखत असत? तर महात्मा गांधींना मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा, राष्ट्रपिता आणि बापू या नावाने सुद्धा ओळखले जात होते। 16वा प्रश्न आहे, हरियाणाच्या कोणत्या रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी यांना प्रथम अटक करण्यात आली होती? आणि उत्तर आहे पलवल। महात्मा गांधी यांना 10 एप्रिल 1919 रोजी रैलोट कायद्याच्या विरोधार्थ पंजाबला जात असताना अटक करण्यात आली होती आणि याच ठिकाणी प्रथम त्यांना अटक करण्यात आली होती, म्हणून त्यांच्या आठवणीसाठी इथे गांधी आश्रम नावाची इमारत बनवली आहे। पलवल हा हरियाणाचा 21वा जिल्हा आहे आणि पलवल हे शहर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे। पांडवांच्या काळात या जागेवर राज्य करणाऱ्या पुलवासूर या राक्षसाच्या नावावरून पलवल असे नाव पडले आहे आणि श्रीकृष्णांचे थोरले बंधू बलराम यांनी त्या राक्षसाची हत्या केली होती आणि या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी बलदेव छठचा मेळावा आयोजित केला जातो। सो कशी वाटली तुम्हाला माहिती? आवडली असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।